तर महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात 50% मागे भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याची मागणी. राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 28 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जानेवारी 2026 पासून 50% मागे भत्ता DNS अलाउन्स DM मूळ वेतनात बेसिक पे विलीन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रही त्याच धर्तीवर राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि सेवानिवृत्तांना हा लाभ लागू करावा अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत महासंघाने 27 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. महासंघाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने 12 जून 2026 रोजी आदेश काढून 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% मागे भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 50% मागे भत्ता DNS रिलीफ मूळ पेन्शनमध्ये विलीनीकरण करून त्याला मागे पेन्शन DNS पेन्शन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयातील महत्त्वाच्या बाबी. केंद्र सरकारच्या आदेशानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पुढील प्रमाणे लाभ देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून 50% मागे भत्ता मूळ वेतनात समाविष्ट केला जाईल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 50% मागे सवलतीचे मूळ पेन्शनमध्ये विलीनीकरण केले जाईल. विलीन झालेला मागे भत्ता मागे वेतन DNS पे म्हणून ओळखला जाईल. पेन्शनधारकांसाठी हा लाभ मागे पेन्शन DNS पेन्शन या स्वरूपात लागू होईल. इतर भत्त्यावर काय परिणाम. केंद्र सरकारच्या आदेशानुसार मागे भत्ता मूळ वेतनात विलीन झाला तरी घरभाडे भत्ता HRA शहर भरपाई भत्ता DCCA वाहतूक भत्ता तसेच इतर भत्त्याच्या गणनेसाठी त्याचा तात्काळ आधार घेतला जाणार नाही. मात्र भविष्यातील काही सेवा लाभ, निवृत्ती वेतनाशी संबंधित बाबी, ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी, GPF आदीच्या गणनेत नव्या वेतन संरचनेचा विचार केला जाणार आहे. महाराष्ट्रातही समान लाभाची मागणी. महासंघाने म्हटले आहे की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने समान धोरण स्वीकारण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही 50% मागे भत्ता मूळ वेतनात आणि 50% मागे भत्ता सवलत मूळ पेन्शनमध्ये विलीन करून हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू करावा. महासंघाच्या मते यामुळे वेतन रचनेत सुसूत्रता येईल. भविष्यातील वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना सोयीस्कर ठरेल आणि निवृत्ती वेतनविषयक लाभाची रक्कमही वाढण्यास मदत होईल. शिक्षक आणि अनुदानित संस्थांनाही लाभाची अपेक्षा. केंद्र सरकारच्या आदेशात सरकारी कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, अनुदानित शाळा तसेच इतर शासन अनुदानित संस्थांतील पात्र कर्मचाऱ्यांनी नियमानुसार हा लाभ लागू करण्याची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व इतर कर्मचारी यांनाही हा लाभ लागू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य शासनाकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि वित्त विभागाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून राज्यातील लाखो अधिकारी कर्मचारी यांना पेन्शनधारक या निर्णयाकडे आशेने पाहत आहे. केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय मंजूर केल्यास राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतन संरचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबेकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.